बघा आता आम्ही एक्सरे काढायला चाललो पोटाचा. सकाळपासून एवढं फिरून फिरून नुसता वैताग आला. एवढं मोठं का दवाखाना लागलाय माझ्या मागं काहीच कळा नाही. 15-20 हजार खर्च व्हायलाय तरी बी माझा दवाखानाच तुटला नाही. गोळ्या औषधं खाऊ खाऊ परेशान. आता बी हो का डॉक्टरने चिठ्ठी लिहून दिली एक्सरे काढा म्हणून. अंबेजोगाईतून कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी बघा, हे अंबेजोगाईचा वरचा दवाखाना आहे. लई परेशानी होईल आमची. भलतीच दिवस मावळाय तरी अजून आम्ही घरी गेला नव्हतो. काय झाले काहीच कळा नाही. ही झाली ती झाली ती, ही झाली ती, दुखाय चालूच आहे. तर मित्रांनो बघा आता कशी वेळ आली माझ्यावर. आता एक्सरेची मशीन बंद आहे प्रायव्हेटमध्ये, तर कालच एवढे मोठे पैसे घालवलेत. आता बाहेर एक्सरे काढायचा म्हणलं तर किती पैसे लागतील काय. कधी पोटाचे एक्सरे काढायची पण वेळ आली नव्हती. पण आता सोनोग्राफी सगळंच कळेल की. सकाळच करून आता जायचं सुद्धा. पण तसं डॉक्टरनं लिहून द्यायला पाहिजे ना सोनोग्राफी. सोनोग्राफीचं बी नाही ना इकडं काही पोटात लय चमकायले सारखं. माणसाच्या जीवनाचं काय खरंय बाबा. एकदा आजार लागला की काही ना काही सुरूच.